ये ना अरे ये ना. आठ शतकाचा हा सामना असेल. मला तिकडे बसला. 8 शतकाचा हा सामना असेल. हे दोन्ही टीमनी लक्षात घ्यायचं आहे. 2 शतक हे पॉवर प्लेचे असतील. सार्थ आणि मयुरेश मांडई संघाकडून आलेले आहेत प्रथम फलंदाजी करण्यासाठी. आणि चिंचणी संघ केतन एक नावाजलेले खेळाडू आहेत. केतन चांगला फटका. दोन धावा मिळालेल्या आहेत. काल रात्री त्यांनी गोळा घेतला गरम पाणी. काय रे पाणी पितो बाबा. आवाज जाते वाटते. लिंबू सर गरम काय आहे. चांगला चेंडू बनावा लागेल. केतन यांचा निर्धाव केलेला आहे चेंडू. तो आहे कुठे आणि तो कोण आहे तो पिटू भावी का काय स्लीपला. आता मैदान क्रमांक 1 वर कुठली मॅच चालू झाली. माइक कॅम से पुढील चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. हा थोडा बाउन्स झालेला हा चेंडू. फलंदाज काही खेळता आलेला नाहीये. सार्थ आणि मयुरेश चिंचणी संघ हा देखील एक नावाजलेला संघ आहे. केतन एक चांगलं शतक टाकताना पुन्हा एकदा चांगला चेंडू. आणि आपले नावाजलेले समालोचक आलेले आहेत. रुपेश आणि पुढचं समालोचन हे रुपेश करतील. धन्यवाद प्रितेश वर्तक. मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना मांडलई विरुद्ध चिंचणी. खाना ये इनिंग के बाद मांडलईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धाव संख्या झालेली आहे 2 धावा. वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत कैवल्य. सुंदर असा एक आखूट टप्प्याचा चेंडू
यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे व निर्धाव चेंडू. चांगली अशी सुरुवात कैवल्य यांची आपल्या चिंचणी संघासाठी. स्ट्राइक वर आहेत ते सार्थ व नॉन स्ट्राइक वर आहेत ते मयुरेश. थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. काहीसे गचाळ असे क्षेत्ररक्षण चिंचणी संघाकडून. धावसंख्येमध्ये 2 ने भर धावसंख्या पोहोचते ती 4 धावा. मयुरेश यांच्या बॅटीतून आलेला हा 2 धावांचा फटका आणि या 2 धावांनी मयुरेशाने आपले खाते उघडलेले आहे. कैवल्य यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काय त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाहीये व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करताना कैवल्य आपल्या चिंचणी संघासाठी. पुन्हा एकदा आखोटपट्या चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू त्यांना काय समजलेला नाही व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी करताना कैवल्य. कैवल्य यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पायचीची अपील केलेली आहे पण पंचांनी ते फेटाळून लावलेले आहे व लेग बायचा इशारा पंचांचा. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या होते ती 5 धावा. पॉवर प्लेचे दुसरे षटक मार्गस्थ. सामना हा 8 षटकांचा असेल. 2 षटकांचा पॉवर प्ले व 5 गोलंदाज कंपल्सरी असतील याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यावी. कैवल्य यांचा पुढील चेंडू सार्थ यांच्यासाठी. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तडलेला चेंडू आणि सार्थ यांच्या बॅटीतून आलेला पहिला चौकार आपल्या संघासाठी. धावसंख्येमध्ये 4 ने भर धावसंख्या पोहोचते ती 9 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 धावा. थोडीशी संथ अशी सुरुवात. थोडासा आक्रमक पवित्रा घेण्याची गरज आहे मांडलई संघाला. हाणामारीच्या 2 षटकात फक्त 9 धावा घेतलेल्या आहेत त्यांनी. वैयक्तिक पहिले व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत आकाश चुरी. कैलासवासी अप्पा पेटे सभागृहाकडून मयुरेश यांना. आकाश यांचा सामना करतील मयुरेश. डावखुरे फलंदाज. थोडासा स्वैर असा मारा उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या पोचते दुहेरी धावसंख्येमध्ये 10 धावा. आकाश यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना.
पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा, काहीसा सोयर असा मारा. एक अतिरिक्त धावेमध्ये भर धाव संख्या पोहोचते ती 11 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. आकाश यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने फ्लिक केलेला. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. मयुरेश यांना धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 12 वर. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024 वर्ष 11वे. पुन्हा डाव्या एसटीच्या बाहेर थोडासा सोयर असा मारा. पंचांचा वाईटचा इशारा व एक अतिरिक्त धाव धावून काढलेले. अशा 2 धावा मिळालेल्या आहेत. मांडलई संघाला धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 14 धावांवर. या वर्षी या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघांनी सहभाग घेतलेला आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद वाडवळ समाजाकडून लेदर ब्रॉल क्रिकेट स्पर्धेला. लॉंग ऑनच्या दिशेने तटलेला चेंडू. 1 धाव आणि एका धावेनिशी धाव संख्या पुढे सरकते ती 15 धावेंवर. तिसरे षटक मार्गस्थ. आकाश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील सार्थ. बॅटची आतील कडा लागून चेंडू गेलाय तो थर्डमॅनच्या दिशेने. 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकलेले नाही आहेत. सार्थ्यांना धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 17 धावा. आकाश यांचा पुढील चेंडू सार्थ यांना. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि थोडासा स्क्वेअर असा थ्रो केलेला आणि एक अतिरिक्त धाव दिलेली आहे. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 19 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. आकाश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील सार्थ. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू त्यांच्या काही बॅटीमध्ये आलेला नाही. यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. आकाश यांचा पुढील चेंडू सार्थ यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पण चेंडू त्यांना काही समजलेला नाही आहे. पायचीचे अपील, परंतु ते पंचांनी फेटाळून लावलेले आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धाव संख्या पोहोचते ती 19 धावांवर. जवळजवळ 6च्या सरासरीने मांडलई संघ जरा धीम्या गतीने पुढे सरकतोय. थोडीशी आक्रमक फलंदाजी करण्याची गरज आहे मांडलई संघाला, जेणेकरून ते एक मोठी धावसंख्या उभारू शकतील व चिंचणी संघाला चांगले असे आव्हान उभे करू शकतील. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहेत कैवल्य. कैवल्य यांचा सामना करतील मयुरेश. सुंदर असा
लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव, थोडेसे गचाळशे क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव घेण्यात देखील यशस्वी झालेले आहेत. 2 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये 2 ने भर. धावसंख्या होते ती 21 धावा. जीजी कॉलेज एंड कडून कैवल्य मयुरेश यांना. आधीचा मॅच बघितला 1 बॉल 4. सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे मयुरेश यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 22 धावांवर. 4थे षटक मार्गस्थ. कैवल्य यांचा पुढील चेंडू सार्थ यांना. थोडासा आक्रमक पवित्रा घेण्याची गरज आहे मांडली संघाला. एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर एक चांगले आव्हान चिंचणी संघाला देण्यासाठी. त्या दरम्यान एक आखूड टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. कैवल्यांचा पुढील चेंडू सार्थ यांना. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू. जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काय त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाही व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी कैवल्य यांच्याकडून आपल्या चिंचणी संघासाठी. काहीसा अंकुश लावलेला आहे मांडई संघाच्या धावसंख्येवर चिंचणी संघाने. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू. थर्डमॅनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू त्यांना काही समजलेला नाही आहे व चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना कैवल्य आपल्या चिंचणी संघासाठी. 5वे षटक मार्गस्थ. पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू. थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. पाहूया दुसरी धाव पूर्ण करत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव संख्येने संघाची धावसंख्या होते ती कोण आहे आता? 24 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धावसंख्या होते ती 24 धावा. 6 ची सरासरी. थोडीशी हाणामारी करण्याची गरज आहे मांडलई संघाला. जर एक चांगले आव्हान द्यायचे असेल चिंचणी संघाला, कारण की चिंचणी संघामध्ये एक चांगले असे नावाजलेले फलंदाज आहेत. थोडासा आक्रमक पवित्रा घेण्याची गरज आहे सार्थ व मयुरेश यांना. अजून त्यांच्याकडे बऱ्याच असे चांगले फलंदाज मागे शिल्लक आहेत. त्यामुळे थोडंसं त्यांनी आता स्थिरावल्यात मैदानावर, तर त्यांनी थोडीशी रिस्क घेण्यात काही हरकत नाही आहे, जेणेकरून संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी हातभार लागेल. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत आकाश मयुरेश यांना. सुंदर असा चेंडू. यॉर्क चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत मयुरेश यांनी. धावसंख्येमध्ये 2 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 26 धावा. आकाश यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना. कट केलेला थर्डमॅनच्या दिशेने काहीसे गचाश क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत मयुरेश यांना.
आकाश यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना सुंदर असा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा पार, परंतु तितकेसे सुंदर असे क्षेत्ररक्षण चिंचणी संघाकडून आणि 2च धावेवर समाधान मानावे लागत आहे मयुरेश यांना. धावसंख्येमध्ये 2 नंबर धावसंख्या पोहोचते ती 30 धावांवर. थोडासा आक्रमक पवित्रा घेताना मयुरेश. आकाश यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत मयुरेश यांना. धावसंख्येमध्ये 1 नंबर धावसंख्या पोहोचते ती 31 धावा. 5वे षटक मार्गस्थ. आकाश यांचा पुढील चेंडू सार्थ यांना. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू. सार्थ यांना काय समजलेलं नाही व यष्टी रक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. आकाश यांचा पुढील चेंडू सार्थ यांच्यासाठी. थोडासा सावध असा पवित्रा लेग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धाव संख्या झालेली आहे ती 32 धावा. पाहूया निर्धारित 3 षटकांमध्ये किती धावसंख्या उभारतायत. अजून त्यांचे 10 फलंदाज शिल्लक आहेत. थोड्या हाणामारीची गरज आहे मांडलई संघाला जर चांगले असे आव्हान उभे करायचे असेल चिंचणी संघासमोर. पाहूया सार्थ व मयुरेश काय करतायत. चांगले असे स्थिरावलेले आहेत ते मैदानात. वैयक्तिक पहिले व संघासाठी 6वे षटक घेऊन येत आहेत हितेश चुरी. हितेश यांचा सामना करतील सार्थ. पाहूया निर्धारित किती फटकेबाजी करतायत सार्थ. पॉइंटच्या डोक्यावरून तटवलेला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेकडे, पण तितकेसे सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि 2 धावांवरच समाधान मानायला लागत आहे सार्थ यांना. अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. पाहूया सार्थ काय करतायत आपल्या संघासाठी. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू आणि डाव्या एष्टीच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. 1 अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 33 धावा. माफ करा 35 धावा. हितेश यांचा पुढील चेंडू. थोडासा स्लो राम असा चेंडू. सार्थ यांना काय समजलेला नाहीये. पंचांचा लेग बायचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 नंबर धावसंख्या पोहोचते ती 36 धावा. 6वे षटक मार्गस्थ. चौकार षटकारांची गरज आहे. एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मांडलई संघाला. हितेश यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना. स्लो राम डिलिव्हरी, परंतु उजव्या यष्टीच्या चेंडू बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. 1 अतिरिक्त धावेमध्ये भर. धावसंख्या पोहोचते ती 37 धावा. कैसा सोयर असा मारा. पाहूया मयुरेश आक्रमक पावित्रा घेत आहेत का आपल्या संघासाठी. 1 आखूट टप्प्याचा चेंडू. लेगच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्यांना काही समजलेला नाही. निर्धाव गेलेला आहे.
स्टेशनचा पुढील चेंडू लेगच्या दिशेने तडवलेला चेंडू, एक धाव आणि एका धावेवरच समाधान मानायला लागत आहे मयुरेश थोडेसे थकलेले दिसत आहेत, आणखी मयुरेश आणि सार्थे ओपनिंगला गेलेले जोडी आहे आणि अजून टिकून आहे. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू, एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव गेलेल्या यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये. एक आक्रमक पवित्रा घेण्याची गरज आहे सार्थ यांना, तसेच मयुरेश यांना. जर चिंचणी संघासमोर एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर 6वे षटक मार्गस्थ. सुंदर असा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. अशाच फटक्यांची गरज आहे मांडलई संघाला. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 42 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धावसंख्या झाली आहे 42 धावा. 7ची सरासरी. पाहूया निर्धारित 2 षटकांमध्ये मांडलई संघ किती धावसंख्या उभी करतोय ते व किती धावसंख्येचे आव्हान देतोय चिंचणी संघाला. चिंचणी संघाला अजून एकही सफलता मिळाली नाही आहे, परंतु धावांच्या गतीवर अंकुश लावण्यामध्ये त्यांना यशस्वी झालेले आहेत. चांगल्या प्रकारे धावांवर अंकुश लावलेले आहे मांडलई संघाच्या. जरी विकेट नाही मिळाली तरी पुढील गोलंदाज आहेत केतन. वैयक्तिक 2रे व संघासाठी 7वे षटक घेऊन पाहूया निर्धारित 12 चेंडूमध्ये काय करतायत मयुरेश व सार्थ. किती चौकार आणि किती षटकार लगावतायत ते. केतन यांना लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि एका धावेवरच समाधान मानायला लागत आहे मयुरेश यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 43 धावा. अजूनही 11 चेंडू शिल्लक या इनिंग मधील. केतन यांचा पुढील चेंडू सार्थ यांना. ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवर समाधान मानायला लागत आहे. केतन यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना. पाहूया मयुरेश षटकार लगावतायत का. त्यांच्या संघाकडून भरपूर अपेक्षा आहेत. सुंदर असा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 48 धावांवर. अशाच फटकेबाजीची गरज आहे मांडलई संघाला. एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर. केतन यांचा पुढील चेंडू मयुरेश यांना. पाहूया मयुरेश काय करतात. षटकार लगावतायत का चौकार. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. लॉंग ऑनच्या तटवलेला चेंडू. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि दुसरी धाव पूर्ण करण्याच्या नादात सार्थे धावचीत झालेले आहे आणि पहिला हातरा बसलेला आहे.
मांडलई संघाला 9व्या षटकामध्ये आणि सार्थ यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत चिन्मय. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. मयुरेश यांना काय समजलेलं नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आणि झेलबाद झालेले आहेत मयुरेश. चांगली अशी फलंदाजी केलेली आहे मयुरेश याने. पुढील फलंदाज जात आहेत ते जयदीप. मयुरेश यांची जागा घेण्यासाठी 9वे षटक मार्गस्थ. धाव संख्या स्थिरावली आहे ती 48 धावांवर. मयुरेश यांची जागा घेण्यासाठी गेले आहेत ते जयदीप. स्ट्राइक वर आहे जयदीप. नॉन स्ट्राइक वर आहेत ते चिन्मय. केतन यांचा पुढील चेंडू जयदीप यांच्यासाठी. फुलटॉस चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने तडवलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि 2 धावेने आपले खाते उघडलेले आहे व संघाच्या धावसंख्येमध्ये 2 भर घातलेले आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 50 धावांवर. 9 षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धावसंख्या पोहोचते ती माफ करा 7 षटकांच्या समाप्तीनंतर मांडलई संघाची धावसंख्या पोहोचते ती 50 धावा. 7च्या सरासरीने धावसंख्या उभारली आहे मांडलई संघाने. पाहूया निर्धारित 1 षटकामध्ये मांडलई संघ काय करतोय तो. मग एक मग चौका. वैयक्तिक पहिले व संघासाठी 8वे षटक घेऊन येत आहेत भाविक राऊत. या इनिंग मधील शेवटचे षटक. पाहूया जयदीप आणि चिन्मय या शेवटच्या षटकांमध्ये किती धावा घेत आहेत आपल्या मांडलई संघासाठी. किती चौकार आणि किती षटकार लगावतायत पाहूया. भाविक राऊत भाविक यांच्या गोलंदाजीचा सामना करतील चिन्मय. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. चिन्मयानं काही समजलेला नाही आहे आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी सुरुवात भाविक यांची आपल्या चिंचणी संघासाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. एक हलकासा टच केलेला आणि एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाही चिन्मयांना. धावसंख्येमध्ये 1 नंबर धावसंख्या पोहोचता येते 51 धावा. भाविक यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील जयदीप. पॉइंटच्या दिशेने तडलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि 1 धाव घेतलेला. एका धावेला समाधान मानावे लागत आहे जयदीप यांना. धावसंख्येमध्ये 1 नंबर धावसंख्या पोहोचते ती 52 धावा. पाहूया निर्धारित 3 चेंडू मध्ये चिन्मय आणि जयदीप काय करतात आपल्या संघासाठी.
पुन्हा एक आखूट टप्प्याचा चेंडू, एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काय त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाही. चेंडू यष्टीरक्षक या दस्तावेजामध्ये सामावल्या. निर्धाव चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. भाऊक यांचा पुढील चेंडू चिन्मय यांच्यासाठी लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया चौकार जातोय का, परंतु तिथे फिल्डर असल्यामुळे थोडासा स्वैर असा थ्रो आणि 2 धावा घेतल्या, 3 धावा घेतल्या आणि चौथी धाव देखील पूर्ण केलेली आहे. गचाश क्षेत्ररक्षण चिंचणी संघाकडून आणि 4 धावा वसूल केलेल्या आहेत चिन्मय यांनी. धाव संख्येमध्ये 4 ने भर धाव संख्या पोहोचत आहे ती 56 धावा. भाविक यांचा पुढील चेंडू चिन्मय यांना. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि धावचीत झालेले आहेत चिन्मय. धाव संख्येमध्ये 1 ने भर आणि या एका धावेनिशी संघाची धाव संख्या झालेली आहे ती 8 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 58 धावा आणि चिंचणी संघाला निर्धारित 8 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 59 धावांचे आव्हान ठेवलेले आहे मांडलई संघाने. जवळजवळ 7.5च्या सरासरीने धाव संख्या करण्याची गरज आहे चिंचणी संघाला. पाचच मिनिटात सामना चालू होईल. मांडलई संघाने जिंकण्यासाठी चिंचणी संघासमोर 8 षटकांमध्ये 59 धावांचे माफक असे आव्हान ठेवले आहे. 7.5च्या सरासरीने धावसंख्या करण्याची गरज आहे चिंचणी संघाला.
मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना माहीम अ विरुद्ध मथाणे ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मेन विक्रेत्यांकडे जाऊन आपले नाणेफेक करून घ्यावी. माहीम अ विरुद्ध मथाणे ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी मेन विक्रेत्यांकडे जाऊन आपले नाणेफेक करून घ्यावी. माहीम अ संघ व मथाणे ब संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवा प्रीमियर लीग 2024 वर्ष 11वे. ह्या वर्षी या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघांनी सहभाग नोंदवला आहे. चांगला असा प्रतिसाद वाडवा समाजाकडून लेदर बॉल क्रिकेटला. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील मैदान क्रमांक 2 वरील तिसरा सामना चालू आहे. तिसऱ्या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आणि मांडलई संघाने चिंचणी संघासमोर 59 धावांचे असे माफक आव्हान ठेवलेले आहे. पाहूया मांडलई संघ त्यांना रोखण्यामध्ये किती यशस्वी होतोय, कारण चिंचणी संघाकडे चांगले असे धडाडीचे फलंदाज आहेत. नाय संघाचे कर्णधार हर्षल म्हात्रे यांनी थोडा वेळ समालोचक कक्षाकडे यावे. जेवणाची व्यवस्था कैलासवासी आप्पासेटे पेठे सभागृहामध्ये सेकंड फ्लोअरवर केलेली आहे. मेन विक्रेत्यांकडे जाऊन आपण जेवणाची कुपन घ्यायची आहेत व जे संघ रिकामे आहेत त्यांनी लवकरात लवकर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, जेणेकरून त्यांना वेळेमध्ये सामन्याला हजर राहता येईल. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना माहीम अ विरुद्ध मथाणे ब. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मेन विक्रेत्यांकडे जाऊन आपले नाणेफेक करून घ्यावी. आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. माहीम अ विरुद्ध मथाणे ब. मैदान क्रमांक 2 वर पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. चिंचणी संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात उतरवायचे आहेत, जेणेकरून होणारे पुढील हे सामने हे आपल्याला निर्धारित वेळेमध्ये व पूर्ण षटकांचे खेळवता येतील.
सकाळी आपण 10 षटकांचे सामने चालू केले होते व आता आपल्याला 8 षटका करावी लागलेली आहेत, कारण की आपला काहीसा वेळ वाया जातोय. कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. आणि चिंचणी संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात उतरत आहेत. केतन आणि अजिंक्य. केतन हे एक चांगले असे फलंदाज आहेत. मैदान क्रमांक 2 वर सामन्याला सुरुवात होते आहे. मांडलई संघाने चिंचणी संघाला निर्धारित 8 षटकांमध्ये 59 धावांचे आव्हान ठेवलेले आहे. स्ट्राइक वर आहेत ते केतन व नॉन स्ट्राइक वर अजिंक्य. मांडलई संघ 12वा खेळाडू नावे सांगण्यासाठी हे बॉलर कोण रे? बॉलर कोण आहे? बाया नाव काय? सामन्याला सुरुवात आहे. वैयक्तिक पहिले व संघासाठी देखील पहिले षटक घेऊन येतात भाग्येश. सुंदर असा चेंडू बॉलर थ्रू मध्ये मारलेला आहे, परंतु रन घेण्यामध्ये काही यशस्वी नाही झालेले आहेत. सुंदर अशी सुरुवात भाग्येश यांच्याकडून. एक सावध असा पावित्रा केतन यांच्याकडून. एक चांगल्या चेंडूला एक चांगला असा मान देताना भाग्येश यांचा पुढील चेंडू केतन यांच्यासाठी. केतन हे एक चांगले धडाडीचे फलंदाज आहेत, चांगली फटकेबाजी करतात. पाहूया या सामन्यामध्ये काय करतायत ते. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्यांना काही समजलेला नाही व पायचीची अपील, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलेले आहे. लेग बायचा इशारा. एका अतिरिक्त धावेने संघाचे खाते उघडलेले आहे. भाग्येश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील अजिंक्य. भाग्येश यांचा पुढील चेंडू अजिंक्य यांच्यासाठी. घाई करायची आहे, कमीत कमी वेळ घ्यायचा आहे 2 षटकांमध्ये, जेणेकरून आपण निर्धारित वेळेमध्ये पुढील सामने पूर्ण करू शकू. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आम्हाला. भाग्येश यांचा पुढील चेंडू अजिंक्य यांना. सुंदर असा एक आखूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू त्यांना काही समजलेला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना भाग्येश आपल्या मांडलई संघासाठी. पाहूया मांडलई संघ चिंचणी संघाला रोखण्यात किती यशस्वी होतोय तो. पुन्हा एकदा सुंदर असा एक आखूट टप्प्याचा चेंडू. जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काय त्यांना कलेक्ट करता नाही आलेला आहे व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू.
सुंदर अशी गोलंदाजी करताना भाग्येश आपल्या मांडलई संघासाठी. भाग्येश यांचा पुढील चेंडू अजिंक्य यांना. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू. काहीशे कन्फ्यूज असे दिसत आहेत अजिंक्य. सुंदर अशी गोलंदाजी करताना भाग्येश आपल्या मांडलई संघासाठी. भाग्येश यांचा पुढील चेंडू अजिंक्य यांच्यासाठी. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी आणि सलग 4 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत भाग्येश यांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 धावा आणि ती सुद्धा एक अतिरिक्त लेग बाईटच्या रूपाने धाव मिळालेली आहे. एक मिडन ओव्हर टाकलेली आहे. चांगली सुरुवात केलेली आहे भाग्येश यांनी. दोन षटकांच्या मध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. कुपळ्या आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे जेणेकरून उर्वरित सामने आपण निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करू शकू. मांडलई कर्णधार कृपया आपल्या सहकार्याची गरज आहे. 2 षटकांच्या मध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत अभिज्ञ. पॉवर प्लेचे दुसरे षटक. पहिले षटक हे सुंदर टाकले होते भाग्येशाने. केवळ 1 रन दिलेला, तो सुद्धा लेग बाईटच्या रूपाने. सुंदर असा एक चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने जातोय आणि 1 धाव केतन यांचे खाते उघडलेले आहे आणि धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 2 धावा. तसं म्हणावता एक हा कॅच होता. थोडासा प्रयत्न केला असता तर एक हादरा बसला असता चिंचणी संघाला. चांगली अशी गोलंदाजी करताना मांडलई संघ. अभिज्ञांचा पुढील चेंडू अजिंक्य यांना. पाहूया अजिंक्य आता या षटकात काय करतायत ते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि अजिंक्य थोडेसे असे बावचाळलेले दिसत आहेत. त्यांच्या बॅटीमध्ये चेंडू काय येत नाही. सलग 5 निर्धाव चेंडू गेलेले आहेत. त्यांना पिचचा अंदाज काय अजून आलेला नाहीये. हाणामारीच्या षटकामध्ये एक सावध पावित्रा घेताना अजिंक्य. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला आहे आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेल्याने या एका धावीने आपले खाते उघडलेले अजिंक्य आणि धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 3 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. अभिज्ञांचा पुढील चेंडू केतन यांच्यासाठी. अभिज्ञांच्या पुढील चेंडूचा सामना करतील केतन. थोडासा सोयऱ्याचा मारा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा.
एक अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या पोहोचते ती 4 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. अभिज्ञाचा पुढील चेंडू केतन यांना. एक आखो टप्प्याचा चेंडू आणि लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे आणि पंचांचा 4 धावेचा इशारा. पहिला चौकार केतन यांच्या बॅटीतून आपल्या चिंचणी संघासाठी. धावसंख्येमध्ये 4 ने भर, धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. अभिज्ञाचा पुढील चेंडू केतन यांच्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने चढवला. पाहूया झेल होतोय का आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे चिन्मय आणि पहिला आदरा दिलेला आहे अभिज्ञाने चिंचणी संघाला. केतन यांच्या रूपाने चांगला असा कमबॅक केलेला आहे. एक चौकार खाल्ल्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी मांडलाई संघाकडून. चांगली एक अशी टफ फाईट देताना मांडलाई संघ. एक चांगला फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत अभिज्ञ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चिंचणी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद, 8 धावा. काहीशी संत अशी सुरुवात. माफ करा, एक चेंडू अजून बाकी आहे. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगली अशी गोलंदाजी करताना अभिज्ञ. चांगली अशी टफ फाईट देत आहेत मांडलाई संघ. आणि केतन यांची जागा येण्यासाठी पुढील फलंदाज गेलेले आहेत ते कौशल. डावखुरे फलंदाज कौशल अभिज्ञ यांचा सामना करतील. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आणि पहिलाच चेंडूवर चौकार लगावून चौकाराने आपले खाते उघडलेले आहे कौशल्य. आणि चांगले कौशल्य दाखवले आपल्या बॅटीतून. आणि या 4 धावांची धावसंख्या पोहोचते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 12 धावा. जिंकण्यासाठी 59 धावा करण्याची गरज आहे चिंचणी संघाला. चांगली अशी सुरुवात आहे मांडलाई संघाकडून. चांगली गोलंदाजी करत आहे मांडलाई संघ. चांगली एक चुरस मांडलाई आणि चिंचणी संघामध्ये. वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत भाग्येश. आणि पहिले षटक चांगले असे टाकले होते. केवळ मिडन टाकले होते. 1 धाव गेलेली ती लेग बाईच्या रूपात गेलेली. भाग्येश यांचा पुढील चेंडू अजिंक्य यांच्यासाठी. एक फुल टचचा चेंडू लेगच्या दिशेने ग्लान्स केलेला आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. या 4 धावेने संघाची धाव संख्या होते ती 16 धावा.
फुलटस चेंडूचा पुरेपूर समाचार घेताना अजिंक्य. भाग्येश यांचा पुढील चेंडू अजिंक्य यांना. सुंदर असा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव घेतलेली आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण मांडलई संघाकडून. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 17 धावा. भाग्येश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील कौशल. चौकार मारून त्याने आपले खाते उघडले होते. पाहूया आता काय करतायत ते, किती त्यांचे कौशल्य दाखवतायत ते. भाग्येश यांचा पुढील चेंडू कौशल्य यांना. सुंदर असा ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेकडे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 19 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज चिंचणी संघाला. सुंदर असा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला आणि लेगच्या दिशेने तटवलेला आहे. थोडेसे गचाश क्षेत्ररक्षण. एक धाव घेतलेली आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 21 धावांवर. सुंदर अशी फलंदाजी करताना कौशल त्यांचे कौशल्य दाखवताना. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू आणि पॉइंटच्या डोक्यावर मारलेला आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. कौशल यांच्या बॅटिंगतून येणारा दुसरा चौकार आहे. भाग्येश यांचा पुढील चेंडू कौशल यांना. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केलेली आहे. काहीसे गचाश क्षेत्ररक्षण. मैदान क्रमांक 2 वर 3 षटकांच्या समाप्तीनंतर चिंचणी संघाची धाव संख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 27 धावा. 9च्या सरासरीने धाव संख्या उभारताना चिंचणी संघ वैयक्तिक पहिले व संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहेत चैतन्य. चिन्मय. चिन्मय यांचा सामना करतील अजिंक्य. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत अजिंक्यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 28 धावा. 4थे षटक मार्गस्थ.
चिन्मय यांचा पुढील चेंडू कौशल यांना. काहीसा स्वैर असा मारा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, पण त्यांचा वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 29 धावा. चौथे षटक मार्गस्थ. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज चिंचणी संघाला. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात झेलबाद झालेले चिन्मय यांनी आपल्याच गोलंदाजीवर एक सुरेख असा झेल घेतलेला आहे व चिंचणी संघाला दुसरा हादरा दिलेला आहे कौशल यांच्या रूपाने. कौशल चांगली अशी फलंदाजी करत होते आणि कौशल यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत. हितेश. चौथे षटक मार्गस्थ. कौशल हे चांगली अशी फलंदाजी करत होते. चांगले त्याने फटके मारले, पण एक जोरकस फटका मारण्याच्या नादात बॅटची कडा लागून चेंडू उंच असा गेला व चिन्मय यांनी आपल्याच गोलंदाजीवर बॉलर थ्रू मध्ये झेल घेतलेला आहे व कौशल यांना झेलबाद केलेला आहे. आणि कौशल यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत हितेश. चिन्मय यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील हितेश. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज चिंचणी संघाला. सुंदर अशी गोलंदाजी, पण तितकासा सुंदर असा ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि एका धावेने आपले खाते उघडलेले व संघाच्या धाव संख्येमध्ये 1 ने भर घालत आहेत हितेश. धाव संख्या पोहोचते ती 2 गडी बाद. 30 धावा. थोडासा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला आहे आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 6 धावांचा इशारा. सुंदर असा फटका अजिंक्य यांच्या बॅटीतून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहीसे अडखळलेले होते, पण आता लय मध्ये येताना अजिंक्य चांगली अशी फटकेबाजी करतायत अजिंक्य. चिन्मय यांचा पुढील चेंडू अजिंक्य यांना. चौथे षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा एक टप्प्याचा चेंडू आणि लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा सुंदर अशी फलंदाजी. 2 चेंडूवर एक चौकार व एक षटकार घेतलेला आहे अजिंक्य. आणि पहिले 2 षटकांमध्ये ते निर्धाव चेंडू त्यांनी दिले, त्याचा ते खरपूस समाचार घेत आहेत. आता पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काय समजलेला नाही आहे व चेंडू यष्टीच्या मागे गेला आहे, परंतु थोडक्यात वाचलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर चिंचणी संघाची धाव संख्या होते ती 40 धावा. अजूनही जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये 19 धावांची गरज. 24 चेंडू 19 धावा. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना माहीम अ विरुद्ध मथाणे ब. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. माहीम संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. माहीम संघाने कृपया आपला निर्णय समालोचक कक्षाकडे कळवायचा आहे.
मांडलई संघाकडून सानिध्य वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत. लेगच्या दिशेने ग्लान्स केलेला चेंडू एक धाव घेण्यापासून काही रोखू शकलेले नाही आहेत. हितेश यांना धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 41 धावा. माहीम संघ आपला निर्णय कळवायचा आहे. माहीम संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे व मथाणे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. हा सामना झाल्यावर लगेचच 5 मिनिटांमध्ये माहीम संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. सुंदर असा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. एक झेल होऊ शकला असता परंतु काहीसे गचाळ असे क्षेत्ररक्षण चिन्मय यांच्याकडून. चिन्मय यांनी आपल्याच गोलंदाजी मागील षटकात एक सुंदरसा झेल घेतला होता. सानिध्य यांचा सुंदर असा चेंडू संघाची धाव संख्या पोहोचते ती 47 धावा. सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू एक धाव घेतलेली आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ते 48 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर चिंचणी संघाची धाव संख्या झालेली आहे ती 48 धावा. निर्धारित 18 चेंडूमध्ये चिंचणी संघाला जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना माहीम अ विरुद्ध मथाणे ब. माहीम अ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे व मथाणे ब संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. मागील सामन्यामध्ये मथाणे संघाने चांगले रन चेस केले होते. एक अशक्यप्राय असे आव्हान पूर्ण केले व आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. राहुल यांची फटकेबाजी. मांडलई संघ बॉलरचं नाव जयदीप. वैयक्तिक पहिले व संघासाठी 6वे षटक घेऊन येत आहेत जयदीप. सुंदर अशी सुरुवात. एक आखूड टप्प्याचा चेंडू अजिंक्य यांना काय समजलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाही. धाव संख्येमध्ये भर धाव संख्या पोहोचते ती 49 धावावर. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. फुल टच चेंडू आणि लेगच्या दिशेने तटवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि एकच धाव मिळत आहे हितेश यांना.
माफ करा अजिंक्य एक ऑफच्या दिशेने उंच असा उडलेला झेल, जोरकस फटका मारण्याच्या नादात चिन्मयाने चांगला असा झेल घेतलेला आहे आणि चिंचणी संघाला तिसरा हादरा बसलेला आहे अजिंक्य यांच्या रूपाने. अजिंक्याची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते आकाश. आकांश हे बॉलिंग मध्ये टाकलेलं ना त्यांनी. चिंचणी संघाची धाव संख्या झालेली 50. अजून जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 51 धावांवर. अजून जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. जयदीप यांचा पुढील चेंडू सुंदर अशा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. थोडेसे गचाश क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आहेत हितेश यांना. धाव संख्येमध्ये 2 ने भर. 6 षटकांच्या समाप्तीनंतर चिंचणी संघाची धाव संख्या झाली ती 53 धावा. 3 गडी बाद 53 धावा. अजूनही निर्धारित 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 3 ची सरासरी. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना माहीम अ विरुद्ध मथाणे ब. माहीम अ संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे व मथाणे ब संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. वैयक्तिक पहिले व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत नमित. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू जातोय तर सीमा पार. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 57 धावांवर. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची गरज चिंचणी संघाला. मित यांचा पुढील चेंडू आकाश यांना. सुंदर असा थर्डमॅनच्या दिशेने तटवलेला चेंडू जातोय तो सीमा पार आणि चिंचणी संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच मांडलई संघाचे आभार.
मैदान क्रमांक 2 वर आता झालेल्या सामन्यात मांडलाई विरुद्ध चिंचणी, ह्यामध्ये चिंचणी संघाचे अजिंक्य हे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. कृपया अजिंक्य यांनी आपले सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी मेन विक्ट्री स्टँडकडे जायचे आहे. अजिंक्य